नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील पोस्टमध्ये आपण बघितलं होतं की चिलेटेड झिंकचे मक्का किंवा इतर धान्य पिकांसाठी काय फायदे असतात. तर आज या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मक्का पिकावर आपण एक अळीनाशक वापरत असतो ज्याला इमामेक्टिन बेंझोएट 5% SG असे म्हणत असतो आपण. तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकता. हे मित्रांनो शेवसारखे असते, पांढऱ्या कलरमध्ये शेवसारखे कीटकनाशक येत असते. तर याची कार्यपद्धती आपण समजून घेणार आहोत. तर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे मित्रांनो की हे एकदम स्वस्त येत असतं. आमच्याकडे 10 पंपासाठी जवळजवळ 200 ते 250 रुपयामध्ये येत असतं, म्हणजे 25 ते 20 रुपये याचा फवारणी पंपला खर्च असतो. हा सर्वात मोठा फायदा त्याचा आहे. त्यानंतर याची कार्यपद्धती जर आपण बघितली तर हे नॉन सिस्टेमिक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. नॉन सिस्टेमिक म्हणजे हे सिस्टमॅटिक तर नाही, परंतु यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन आहे मित्रांनो. जेव्हा आपण याला स्प्रे करतो तेव्हा पानांच्या वरच्या सरफेसवरून खालच्या बाजूला सुद्धा हे जात असते. त्यामुळे याची कार्यक्षमता इतर कॉन्टॅक्ट कीटकनाशकांपेक्षा वाढत असते. त्याचबरोबर यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा आहे, म्हणजे आळीने जर पान खाल्लं आणि आळीच्या पोटात गेल्यानंतरसुद्धा हे काम करतं. त्याचबरोबर वापर आपण अळीनाशक म्हणून कुठल्याही पिकावर करू शकतो. त्याचबरोबर हे चांगल्या प्रकारे थ्रिप्टिसाइडसुद्धा आहे. हो, हे थ्रिप्ससाठी सुद्धा काही प्रमाणात कार्य करत असतं मित्रांनो. पण आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये याचा जास्त वापर करण्याचं महत्त्व असं आहे की तापमान कमी असतं, त्यामुळे कमी टेम्परेचरमध्ये हे अगदी कोराजन म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. कमी तापमानात कोराजन सारखेच काम करत असते अळीनाशक म्हणून. फक्त उन्हाळ्याच्या वातावरणात आपल्याला याला सकाळी किंवा संध्याकाळी फवारलं पाहिजे. जास्त टेम्परेचर जर असेल तर याची कार्यक्षमता कमी होत असते. आणि त्याचबरोबर जर आपल्या बोरवेलचं किंवा विहिरीचं पाणी क्षारयुक्त असेल, खारं पाणी असेल, जड पाणी असेल, तर त्याचा pH मेंटेन करून, म्हणजे आपण फवारणी करण्याआधी पंपात निंबू निपळून किंवा कुठल्याही पद्धतीने जास्त pH असेल तर pH 7 करून जर याची फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारचं स्वस्तात अळीनाशक म्हणून हे चांगलं काम करत असतं. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.